जय वैद्यनाथ महाराज. बघा एवढ्यात उदाहरण कोणाला दिलं? लालबहादूर शास्त्रीचं. त्याच्यापाशी काय होती? जिद्द होती, चिकाटी होती. गरिबीतून तो कोण झाला होता? पंतप्रधान. आणि मग पुढं आज जर नगराध्यक्ष झाला किंवा पंचायत समिती सदस्य झाला तो कोट्यवधी रुपये कमवतो तो. पण लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी, पंडित नेहरू, महात्मा ज्योतिराव फुले यांनी देशाकरता यांनी काय केलं? समाजसेवा केली, देशसेवा केली. आजचे जे आहे ना पुढारी, हे कायची सेवा करतात? पैशाची सेवा करतात, बरं का. तर तो पंडित लालबहादूर शास्त्री एक दिवस बाहेर फिरायला चालले होते. तर एक कुणीतरी माणूस आला आणि तो त्याला 250 रुपयाची गरज होती. तो म्हणून मला 250 रुपयाची गरज आहे, मला द्या, मी तुमचे परत आणून देईन. तर लालबहादूर शास्त्री म्हणून माझ्याकडे नाही आहे. पण त्यांची पत्नी बरोबर होती, ती म्हणे माझ्याकडे आहे. तिनं त्याला 250 दिले. त्यांनी विचारलं लालबहादूर शास्त्रींनी, हे 250 तुझ्याकडे कसे काय आले? म्हणून तुमचा जो पगार येतो ना त्याच्यातून मी 10,000 रुपये बाजूला काढून ठेवते. बघा त्या लालबहादूर शास्त्रीनं शासनाला पत्र लिहिलं का माझा पगार आहे ना 10 रुपये कमी करा. बघा केवढा त्याग. आणि आज कंपनीवाल्याला काय भरावं लागतं? ईडी भरावं लागते, उत्पन्न दाखवावं लागतं. शेतकऱ्याला उत्पन्न दाखवावं लागतं, कामवाल्याला उत्पन्न दाखवावं लागतं. आजपर्यंत जेवढे निवडून जातात पुढारी, आमदार, खासदार, यांच्या कुठे ईडी आहे? यांचे उत्पन्न कुठे? आणि मग हे काय करतात? देश सेवा करतात का काय करतात? पैशाची सेवा करतात. म्हणून असे त्यागी माणसं आपल्या भारतात जन्माला आले होते आणि आजही आहेत काही. पण आज काय झालेलं आहे? हा सगळा भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणून या भ्रष्टाचाराचा विचार करा. तुम्ही संघ काही आणलं नाही, संघ काही नेणार नाही. काय जसं त्यांचं नाव आज निघतं लालबहादूर शास्त्रीचं, तसं आपलंही नाव पुढं निघालं पाहिजे. याच्याकरता काहीतरी का वागा. जय वैद्यनाथ. बघू बाहेर फिरायला बंद कर ना. समा मारली का? हवा मारली. ते टाकेले ना वैरण, सुकी वैरण, ती संपच थोडी वरची नाही का काढू.